लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि आज सोळा दिवशी निकाल होता। मी आहे सध्या महिला तंत्र निकेतन आहे, त्या महिला तंत्र निकेतनला मी आहे। बारशेडला आपण पाहू शकता पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे, त्याचबरोबर नागरिक सुद्धा मोठ्या उत्साहानं इथं निकाल पाहण्यासाठी आलेले आहेत। आत्ताच प्रभाग 13चा निकाल लागला, लातूरमध्ये प्रभाग 13चा निकाल लागला। आपण पाहू शकता कार्यकर्त्यांचा जल्लोष। प्रभाग 13 मध्ये वंचित बहुजन आघाडीचा 1 आणि काँग्रेसचे 3 असे चारही उमेदवार, काँग्रेसचे आणि 1 उमेदवार वंचितचा, असे 4 उमेदवार लागलेले आहेत। भाजपानं मात्र इथं काही खातं खोलू शकलं नाही। भारतीय जनता पार्टी प्रभाग 13 मध्ये अपयश आल्याचं दिसतंय। आपण पाहू शकता कार्यकर्त्यामध्ये जल्लोष आहे। प्रभाग 4चे 4ही काँग्रेस आलेले आहेत, त्यामुळे प्रभाग 4च्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जल्लोष दिसतोय। प्रभाग 4 मध्ये 4ही काँग्रेस आलेले आहेत आणि प्रभाग 4 हा इस्लामपुरा मुस्लिम बहुल भाग होता, परंतु तिथं MIMची हवा होती, MIMचं जास्त वातावरण होतं। हो, वंचित मध्ये पण 1 लागली हो ना। मग प्रभाग 4 मध्ये 1 आणि प्रभाग 13 मध्ये 2 लागले आणि प्रभाग 4 मध्ये 4ही काँग्रेसमध्ये 1 वंचित आहे आणि 3 जे आहे ते 3 काँग्रेसचे लागलेले आहेत आणि जवळपास 1 वंचित बहुजनचा लागलेला आहे। एकंदरीत कार्यकर्त्यामध्ये जर आपण पाहिलात तर खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष दिसतोय। पोलिसांचा इथे बंदोबस्त केलेला दिसतोय। एकूण जी आहे ती चोख व्यवस्था केलेली आहे। काही कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण विचाराल, काय सांगाल कशा पद्धतीचा जल्लोष आहे? वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस आघाडी, वंचित बहुजन आघाडी काँग्रेस पक्ष आघाडीच्या या ठिकाणी दैनंदिन विजयाचा सोहळा या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पार पडला आहे। त्या टप्प्यामध्ये वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसचे 4ही उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। मी जनतेचा या ठिकाणी आभार मानतो। आपण जो विश्वास वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसवरती दाखवला आहे त्याबद्दल मी जनतेच्या शतशः ऋण आभारी आहे व येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी आपल्या सर्व प्रश्नाला धरून या ठिकाणी लातूर शहरामध्ये आपले प्रश्न उचलल्याशिवाय राहणार नाही व आपल्याला सातत्याने वंचित बहुजन आघाडी आपला प्रश्न घेऊन रस्त्यावर दिसेल व सत्तेमध्ये प्रश्न विचारताना दिसेल। मागच्या कार्यकाळामध्ये काही तुमचे जे विद्यमान नगरसेवक होते त्याच्यावर थोडीशी प्रभागामध्ये नाराजी होती, ती नाराजी आता या काळामध्ये तुम्ही पुसून काढणार का? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे नावच नाराज असलेल्या व्यक्तीसाठी या ठिकाणी नाराजगी निघालेली आहे आणि त्यांना या ठिकाणी आम्ही सोबत घेऊन प्रभागातील विकास ठामपणे चालू करण्याची भूमिका वंचित बहुजन कैलास कांबळे यांना तिकीट दिले नाही म्हणून जनता नाराज होती। आता म्हणत होते की आता नवीन उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही थोडेसे नाराजीचा सूर आहे असं म्हणत होते। जो काही नाराजीचा सूर असेल किंवा जे नगरसेवक होते त्या नगरसेवकांनी काही कामं केली नाहीत असाही आरोप होता। यावेळेस तेच नगरसेवक निवडून आले, आता यावेळेस तुम्ही नाराजीचा सूर पुसून काढणार का? सर्व वार्डामधील मागं काय इतिहास झाला हा मला माहिती नाही, पण वंचित बहुजन आघाडी सोबत असल्यामुळे वार्डामधील कुठल्याही एका व्यक्तीचा नाराजगी या ठिकाणी राहणार नाही अशा पद्धतीने वंचित बहुजन आघाडी काँग्रेस काम करेल। नक्कीच। तर माझ्या पत्रकार बांधवांना एक विनंती आहे, पत्रकारांचा एक कॉलर माईक मला सापडलेला आहे, महाराष्ट्र जीवन न्यूजशी त्यांनी संपर्क साधावा। तर आता आपण पाहू शकता की एकंदरीतच खूप मोठा जल्लोष या कार्यकर्त्यामध्ये दिसून येत आहे आणि एकंदरीतच प्रभाग 13 मध्ये 3 काँग्रेसचे आणि 1 बहुजन वंचित आघाडी, त्याचबरोबर प्रभाग 4 मध्ये सुद्धा 3 काँग्रेस आणि 1 वंचित बहुजन आघाडी असे उमेदवार निवडून आलेले आहेत। एकंदरीतच या कार्यकर्त्यामध्ये जल्लोष सुद्धा येताना दिसतोय। आमदार अमित देशमुख जिंदाबाद, काँग्रेस जिंदाबाद असे नारे सुद्धा इथं लावले जात आहेत। एकंदरीतच ह्या लोकशाहीची जीत झालेली आहे, लोकशाहीची जीत झाली असंही इथं म्हटलं जाते। एकंदरीत माझ्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत, काय सांगाल कशा पद्धतीचा उत्साहाचं वातावरण आहे इथं? उत्साहाचं वातावरण तर खूप चांगलं आहे। आता बघूत काय होतंय। आपला प्रभाग क्रमांक 8 आहे, आता प्रभाग क्रमांक 8 कोण येईल वाटतं? प्रभाग क्रमांक 8 मध्ये कोण येईल? आपला अपक्ष सफरचंद येईल। यांना वाटतं की मुसा अमीन साहेब बागवान हे येथील अपक्ष सफरचंद आहे, बाकीचे दुसरे कोण येतील वाटते? दुसरा तेवढा माहित नाही, कोणाचा आपण बोलू शकत नाही।
बर, हे म्हणतायत की अपक्ष उमेदवार मुसा बागवान येथील सफरचंद येण्याची शक्यता आहे आणि एकंदरीतच प्रभागामध्ये तसं वातावरणही होतं. परंतु बघूयात, शेवटी जनतेचा कौल महत्वाचा आहे. ही लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये काय होते ते आपण पाहणारच आहोत. आता आपण पाहू शकता कार्यकर्त्यामध्ये खूप जल्लोष आहे. वातावरण खूप आनंदाचं इथं दिसतंय. प्रभाग क्रमांक 2 ची आता काउंटिंग सुरू झालेली आहे. प्रभाग क्रमांक 2, 5, 8, 11 आणि 14. प्रभाग क्रमांक 2, 5, 8, 11 आणि 14 या प्रभागाचे जे उमेदवार आहेत, जे प्रतिनिधी आहेत, त्यांना आतमध्ये पाचारण केलं जातंय. एकंदरीतच आता नेमकं काय होतंय ते आपल्याला पाहावं लागणार आहे. एकंदरीत आता जवळपास 5 ते 7 प्रभागाच्या उमेदवारांना 7 प्रभागाच्या एजंटना आतमध्ये बोलवलेलं आहे. एकंदरीत समोर काउंटिंग होते, मतमोजणी होते आणि येणारा जो निकाल आहे तो निकाल संबंधित जे एजंट आहेत, उमेदवार आहेत, त्यांना सांगितला जातो. आताच मध्ये उमेदवार आणि एजंट जात आहेत. बघूया आता येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या वेळामध्ये अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये हा निकाल सुद्धा जो आहे जाहीर होईल आणि काय निकाल जाहीर होणार ते पाहावं लागणार आहे. एकंदरीत काँग्रेस सध्या लीड वरती आहे. अपक्ष सुद्धा 1-2 अपक्ष सुद्धा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस लीड वरती आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा सध्या कार्यकर्ते जमलेले आहेत. एकंदरीत काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट व अजित पवार गट या गटाचेही कार्यकर्ते इथं जमलेले आहेत. एकंदरीत इथं जल्लोषाचं वातावरण आहे. खूप मोठ्या प्रमाणात या बार्शी रोड इथं गर्दी झालेली आपल्याला दिसून येते. येणाऱ्या 2 तासामध्ये हा निकाल सुद्धा आपल्याला कळेल. जवळपास वार्ड नंबर 4, 5, 7, 11 या वार्डचे प्रतिनिधी आतमध्ये गेलेले आहेत. परंतु नुकताच वार्ड नंबर 13, प्रभाग क्रमांक 13 आणि 4चा निकाल आपल्या हाती लागलेला आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये 3 काँग्रेस, 1 वंचित बहुजन आघाडी, तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये 3 काँग्रेस, 1 वंचित बहुजन आघाडी अशा पद्धतीचा निकाल आताच आपल्या विश्वसनीय सूत्राकडून आपल्याला माहिती हातात आलेला आहे. परंतु अद्याप जिल्हाधिकारी यांनी आतमधून डिक्लेअर केलेले नाही. परंतु आतमध्ये जे काही एजंट गेले होते, जे काही प्रतिनिधी गेले होते, त्यांच्या मार्फत आपल्याला हा निकाल आलेला आहे आणि गुलाल उधळून एक जल्लोष साजरा केला जातोय. मोठ्या प्रमाणावर इथं हे मतदार, कार्यकर्ते आणि नागरिक जमलेले आहेत. त्यामुळं हा जो जल्लोष आहे तो जल्लोष आपण पाहू शकता. एकंदरीतच काँग्रेस सध्या तरी काँग्रेस लीड वरती आहे. परंतु कालच महाराष्ट्र जीवन न्यूजने जो एक ताळेबंद दिला होता, महाराष्ट्र जीवन न्यूजने जो एक कौल दिला होता, अंदाजित कौल असतो तो, परंतु त्या कौलप्रमाणेच जवळपास 35 ते 38 जागा काँग्रेसच्या येण्याची शक्यता आहे आणि जवळपास 20 ते 22 जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या येण्याची शक्यता आहे. दिलेला कौल हा अंदाजे कौल होता. त्यामध्ये 1-2 जे जागा आहेत, 2-4 जागाचा फरक होऊ शकतो. परंतु एकंदरीतच हा जो कौल होता तो आमच्या प्रतिनिधींनी गेली 13 दिवस प्रत्येक प्रभागामध्ये केलेला सर्वे, त्या सर्वेच्या आधारे हा कौल दिला गेला होता. एकंदरीतच हा कौल खरा ठरतोय की काय असंही आपल्याला म्हणावं लागेल, कारण सध्या काँग्रेस ही लीडवर आहे. आपण पाहू शकता या कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करताना दिसत आहेत कार्यकर्ते आणि एकंदरीतच गुलालाची उधळण सुद्धा होते. मुक्त हस्ते गुलालाची उधळण होते. कार्यकर्त्यामध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम केलेले दिसत आहेत आणि त्या परिश्रमाचं फळ म्हणून कुठंतरी हा निकाल त्यांच्या हातामध्ये, हा सकारात्मक निकाल त्यांच्या हातामध्ये येताना दिसतोय. भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने जो आहे तो प्रचार केला होता. प्रत्येकाने अहोरात्र परिश्रम सुद्धा घेतले होते. बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्रभागात आपल्या पद्धतीनं आपलं म्हणणं, आपलं गारानं त्या संबंधित मतदारांच्या पुढे मांडलं होतं. परंतु शेवटी मतदारांचा कौल हा महत्वाचा आहे आणि मतदारांच्या कौलापुढे मतदारांचा जो कौल आहे तो कौल सर्वांना मान्यच करावा लागेल. कारण ही भारतीय लोकशाही आहे आणि सगळ्यात
स्ट्रॉंग आणि मजबूत भारतीय लोकशाही आहे. या लोकशाहीचं द्योतक म्हणून आज चांगल्या पद्धतीनं हा निकाल येत आहे आणि सर्वजण ते मान्य करत आहेत. कोणीही नाराज नाही, कुठलाही अनुचित प्रकार होत नाहीये, कुठलीही भांडणतंटे होत नाहीत. आपण पाहू शकता एकंदरीतच अजून बराच निकाल बाकी आहे. आता जवळपास फक्त प्रभाग क्रमांक 13 व प्रभाग क्रमांक 4 चा निकाल आपल्या हाती आलेला आहे. जोपर्यंत वरच्यावर निकाल आमच्या हाती येईल तोपर्यंत आम्ही जो आहे तो निकाल देत राहू आणि ज्या पद्धतीने आमच्याकडे निकाल येईल त्या पद्धतीने आपल्याला निकाल आम्ही कळवत जाऊ. आम्ही सध्या बार्शी रोडच्या महिला तंत्रनिकेतन येथेच आहे आणि इथून आम्ही सतत आपल्या संपर्कात राहू. आपल्याला येणारे अपडेट्स आम्ही कळवत राहू. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज. महाराष्ट्र जीवन न्यूज वरती हे कंटिन्यू आम्ही अपडेट देत आहोत.